सकाळी सकाळी मला अजय देवगणचा फोन आला, तूर फवारून टाक म्हणे लवकर. मग झोपीतून उठाबरोबर मीनं उचलली दुर्बाटली कॅन औषधी, लटकोली गाडीले आणि भाषाले सोबत घेऊन मी आलो वावरात. होईन फवाऱ्याच्या दिवशीच आमची लाईन नसते, मग दोरबाटली हायच आपली जिंदाबाद. दोरबाटलीनं पाणी काढलं आणि गाडीच्या चाबीनं औषधीची अनबॉक्सिंग केली. पुरी औषधी एकाच बकेटीत केली म्हणजे डोक्याला ताण नाही राहत. भाषा म्हणे मी फवारतो, तू इरीचं पाणी काढून दे. हा इर खोलाय तर भाषानं मला कठीण काम दिलं. जाऊ द्या म्हटलं, आता काही झालं तरी फवारणं तर पडीन. गहू पेरेला पुन्हा त्यावर तणनाशक शिपेलाय तो पिवळा पडला. पण हे इकडे आपली तूर फवारणं चालू आहे, मी पाणी आणून देऊ राहिलो. आमचा भाषा मोठा राकेश वीज पंप एकटाच मारतो म्हणते. म्हटलं राहू दे रे भाऊ. तेवढ्यात कंपनीचे साहेब आले, हे तुरीवरची किट येणं दिलं. त्यानं सांगलं की पंपाचा नोझल बदलवा, लंबी दांडी आणा, त्यानं चांगलं फवारल्या जाते. म्हटलं हाव राजा, तुम्ही म्हणता तेच खरं आहे. मी घरी जातो आता आणि दुसरं नोझल आणतो. एवढ्या गोष्टीवर त्यानं मला छत्री मारून फेकली आणि ते छत्री घेऊन मी आलो डायरेक्ट घरी. घरून 3 नोझलची लंबी दांडी घेऊन वावरात आलो. भासाले म्हटलं जमलं की नाही आता. तो म्हणे अरे काहीच म्हणता नाही, 1 नंबर काम झालं. पण आमचं नशीब एवढं खराब आहे की आम्ही कर्म करायला गेलो की आमच्यासोबत कांड झाल्याशिवाय राहत नाही. आणि झाला रे भाऊ आमच्यासोबत कांड. पंपानं त्याचे प्राण गमावले, पण आम्ही हार नाही मानली. आम्ही काढली आपली स्प्लेंडर, गावात गेलो, गावातून दुसरा पंप घेऊन आलो. हमारे इधर उसनवारी बोलते अशा कामाले. हो साहेबा, मग काय करा आता, बरंच बरं काम आहे ते. भाषा थकला होता, मग मीनं फवारलं. सगळीच कामं जमता हो आपल्याला, आपण काय करेल नाही काय. पण तेवढी तूर फवारणं झाल्यावर आम्ही केला वावराले टाटा. पण आम्ही चाललो आता घरी, तर लोक भाषा वाजव रे आता.